शैक्षणिक क्षेत्रात सध्या चर्चेला जात असलेल्या टी-ई-टीच्या संदर्भात महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न हा उपस्थित करण्यात आला होता. सन्माननीय सदस्यांनी टी-ई-टीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं जे उत्तर आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मंगळवार दिनांक 10 मार्च 2026ला हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. प्रश्न काय आहे आणि त्याचं उत्तरही काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण टी-ई-टीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा तारांकित प्रश्न हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक प्रश्न, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केल्याबाबत सन्माननीय सदस्य श्री हेमंत पाटील यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय? 1. प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टी-ई-टी उत्तीर्ण करणे अनिवार्य केल्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर त्या निर्णयाच्या अनुषंगाने पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटना व शिक्षकांनी वारंवार शासनाकडे केली असतानाही त्याबाबत कार्यवाही न झाल्याच्या निषेधार्थ शिक्षकांच्या वतीने नांदेड शहरात दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी मुख मोर्चा काढण्यात आला असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे श्री दादाजी भुसे. होय, हे खरे आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न होता की असल्यास सदर मुक मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलक शिक्षकांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात शिक्षक पात्रता परीक्षा निकालासंदर्भातील निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका तात्काळ दाखल करावी. टी-ई-टी निकालाचा चुकीचा अर्थ काढून सुरू असलेली कारवाई थांबवावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतन श्रेणी लागू करावी. शिक्षकांना 10, 20, 30 वर्षानंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. दिनांक 15 मार्च 2025ची संच मान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंद असलेली पदभरती सुरू करावी. विविध अशैक्षणिक व ऑनलाईन उपक्रमामधून शिक्षकांची मुक्तता करावी. विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करावी. वसती शाळेतील शिक्षकांची सेवा नियुक्ती तारखेपासून ग्राह्य धरण्यात यावी. तसेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करता सुरू ठेवाव्यात इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. हेही खरे आहे काय? याबद्दल सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर आहे होय, अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. तिसरा प्रश्न होता की असल्यास उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय? चौकशीच्या अनुषंगाने सदर शिक्षक संघटना व शिक्षकांनी निवेदनाच्या अनुषंगाने केलेल्या मागण्या मान्य करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे? या संदर्भात दिलेलं उत्तर आहे टी-ई-टी प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाविरुद्ध शालेय शिक्षण विभाग स्वतःच्या जबाबदारीवर पुनर्विचार याचिका दाखल करण्यास तयार असल्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागास सादर करण्यात आला आहे. त्यानुसार सदर याचिका दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल. शिक्षण सेवक कालावधी हा उमेदवाराचा परिवीक्षाधीन कालावधी आहे व सदर कालावधी एकूण अर्हताकारी सेवेच्या परिगणनेसाठी विचारात घेतला जातो. सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या धर्तीवर त्रिस्तरीय वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. अद्यापि
केंद्र शासनाने 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना लागू केली नसल्याने राज्य शासनाने देखील त्यात बदल करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे अभिप्राय वित्त विभागाने दिले आहेत. संच मान्यतेबाबतचा दिनांक 15/3/2024 रोजीचा शासन निर्णय माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी वैध ठरविला आहे. शिक्षकेतर पदांसाठीची अर्हता सुधारित करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असून त्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल. दिनांक 23/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये शिक्षकांना अशैक्षणिक कामे सोपविण्यात येऊ नयेत असे निर्देश अन्य विभागांना देण्यात आले आहे. ऑनलाईन कामकाजाच्या सुलभतेच्या दृष्टीने सरल व UDIS या प्रणालीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. वसतिशाळा निमशिक्षकांना सेवेत सामावून घेण्याबाबतच्या दिनांक 1/3/2014 रोजीच्या शासन निर्णयात असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की यापूर्वीच्या सेवेचे कोणतेही आर्थिक लाभ अनुज्ञेय असणार नाहीत. तसेच त्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू राहील. पदवीधर शिक्षकांची वेतनश्रेणी मंजूर करण्याबाबतचे प्रकरण सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट आहे. आणि चौथा प्रश्न होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत. या प्रश्नाचं दिलेलं उत्तर आहे प्रश्न उद्भवत नाही. TETच्या संदर्भात सन्माननीय सदस्य श्री हेमंत पाटील सर यांनी महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित केला होता. त्यासोबतच शिक्षण विभागातील अन्यही प्रश्न या तारांकित प्रश्नाच्या निमित्ताने उपस्थित केलेले आहे. सदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.